माझी वसुंधरा अभियान 6च्या भूमी थीमॅटिक एरियामध्ये तुमचे स्वागत आहे. आता आपण भूमी थीमॅटिक एरियामधील दुसरा भाग घनकचरा व्यवस्थापन याचा एम-आय-एस कसा भरणार आहोत याची माहिती घेणार आहोत. पहिला इंडिकेटर आहे 1.2.1 कचरा निर्मितीच्या ठिकाणी विलगीकरण आणि संकलन. यामध्ये निर्माण झालेल्या घनकचऱ्याचे प्रमाण मेट्रिक टनमध्ये तुम्हाला नमूद करायचे आहे. 1B मध्ये विलगीकरण केलेल्या घनकचऱ्याचे पहिला इंडिकेटर 1.2.1 कचरा निर्मितीच्या ठिकाणी विलगीकरण आणि संकलन. यामध्ये निर्माण झालेल्या घनकचऱ्याचे प्रमाण तुम्हाला मेट्रिक टनमध्ये नमूद करायचे आहे. 1B मध्ये स्त्रोताच्या ठिकाणी विलगीकरण केलेल्या घनकचऱ्याचे प्रमाण मेट्रिक टनमध्ये तुम्हाला नमूद करायचे आहे. 1C मध्ये गोळा केलेल्या घनकचऱ्याचे प्रमाण मेट्रिक टनमध्ये नमूद करायचे आहे. 1D ही फील्ड ऑटो कॅल्क्युलेट होणार आहे व 1 ही फील्ड सुद्धा ऑटो कॅल्क्युलेट होणार आहे. 1F मध्ये घरोघरी कचरा संकलनाची जिओटॅग केलेली छायाचित्रे पीडीएफ स्वरूपात अपलोड करायची आहेत. 1G मध्ये कचरा संकलनाची लॉगबुक जी आहे ती तुम्हाला पीडीएफ स्वरूपात अपलोड करायचं आहे. दुसऱ्या फील्डमध्ये अभियान 6 दरम्यान पूर्वी असणाऱ्या कचरा संवेदनशील ठिकाणांची जी संख्या आहे ती तुम्हाला नमूद करायची आहे. 2B मध्ये अभियान 6 दरम्यान काढून टाकलेल्या कचरा संवेदनशील ठिकाणांची संख्या तुम्हाला 2B या फील्डमध्ये नमूद करायची आहे. 2C ही फील्ड ऑटो कॅल्क्युलेट होणार आहे. 2D मध्ये काढून टाकलेल्या कचरा संवेदनशील ठिकाणांची टप्प्यानुसार जिओटॅग केलेली छायाचित्रे पीडीएफ स्वरूपात अपलोड करायची आहे व सेव्ह ड्राफ्ट या पर्यायावर क्लिक करायचे आहे. पुढील इंडिकेटर आहे 1.2.2 ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया. स्थानिक संस्थेकडे कार्यरत ओला कचरा प्रक्रिया युनिट आहे का? असेल तर तुम्हाला येस हा पर्याय निवडायचा आहे. 1A मध्ये ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कंपोस्ट केंद्र आणि किंवा बायोगॅसची केंद्रांची जिओटॅग केलेली छायाचित्रे पीडीएफ स्वरूपात अपलोड करायची आहे व 1B मध्ये कंपोस्ट बायोगॅस केंद्रांचे स्थान जे आहे त्याची गुगल मॅप लिंक तुम्हाला अपलोड करायची आहे व एकपेक्षा जास्त स्थान असेल तर त्या स्थानांची लिंक तुम्हाला ॲड या पर्यायावर क्लिक करून तुम्ही इथे नमूद करू शकता. 2A मध्ये निर्माण झालेल्या ओल्या कचऱ्याचे प्रमाण मेट्रिक टनमध्ये नमूद करायचे आहे व 2B मध्ये गोळा केलेल्या ओल्या कचऱ्याचे प्रमाण मेट्रिक टनमध्ये नमूद करायचे आहे. 2C मध्ये प्रक्रिया केलेल्या ओल्या कचऱ्याचे प्रमाण तुम्हाला मेट्रिक टनमध्ये नमूद करायचे आहे. 2D ही फील्ड ऑटो कॅल्क्युलेट होणार आहे. 2E मध्ये स्वच्छ भारत मिशन पोर्टलवरून बायोगॅस कंपोस्ट केंद्रातील ओल्या कचऱ्याच्या प्रक्रियेचा मासिक अहवाल पीडीएफ स्वरूपात अपलोड करायचा आहे. 3A मध्ये निर्माण झालेल्या कंपोस्ट प्रमाण मेट्रिक टन मध्ये तुम्हाला नमूद करायचं आहे. तसेच 3B मध्ये कंपोस्ट विक्रीचे प्रमाण आहे ते तुम्हाला नमूद करायचे आहे. 3C मध्ये स्वतः वापरलेल्या कंपोस्टचे प्रमाण तुम्हाला मेट्रिक टनमध्ये नमूद करायचे आहे. 3D ही फील्ड ऑटो कॅल्क्युलेट होणार आहे. चौथ्या फील्डमध्ये FCO मानदंडांचे पालन करणारा कंपोस्ट गुणवत्ता अहवाल तयार केला आहे का? केला असेल तर येस हा पर्याय निवडायचा आहे. 4A मध्ये कंपोस्ट गुणवत्ता अहवालाची जी पीडीएफ आहे ती तुम्हाला अपलोड करायची आहे व सेव्ह ड्राफ्ट या पर्यायावर क्लिक करायचे आहे. पुढील इंडिकेटर आहे 1.2.3 सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया किंवा विल्हेवाट. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था कार्यात्मक विलगीकरण शेड आहे का? असेल तर तुम्हाला येस हा पर्याय निवडायचा आहे व त्या स्थानाची जी लिंक आहे ती तुम्हाला इथे नमूद करायची आहे. 1B मध्ये कार्यात्मक विलगीकरण शेडची जिओटॅग केलेली छायाचित्रे अपलोड करायची आहेत. 2A मध्ये निर्माण झालेल्या सुक्या कचऱ्याचे प्रमाण तुम्हाला मेट्रिक टनमध्ये नमूद करायचे आहे. तसेच 2B मध्ये गोळा केलेल्या सुक्या कचऱ्याचे प्रमाण तुम्हाला मेट्रिक टनमध्ये नमूद करायचे आहे. 2C मध्ये दुय्यम वर्गीकरण केलेल्या सुक्या कचऱ्याचे प्रमाण तुम्हाला मेट्रिक टनमध्ये नमूद करायचे आहे. 2D ही फील्ड ऑटो कॅल्क्युलेट होणार आहे. 3A मध्ये प्रक्रिया किंवा विल्हेवाट लावण्यात आलेल्या सुक्या कचऱ्याचे प्रमाण मेट्रिक टनमध्ये तुम्हाला नमूद करायचे आहे. 3B ही फील्ड ऑटो कॅल्क्युलेट होणार आहे. 3C मध्ये स्वच्छ भारत मिशन पोर्टलवर सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया किंवा विल्हेवाट लावण्याबाबत जो मासिक अहवाल आहे तो तुम्हाला पीडीएफ स्वरूपात अपलोड करायचा आहे व सेव्ह ड्राफ्ट या पर्यायावर क्लिक करायचे आहे. इंडिकेटर आहे 1.2.4 जुन्या साठलेल्या कचऱ्यावर म्हणजेच लेगसी वेस्टवर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करणे. त्यामध्ये जुन्या साठलेल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया स्थिती. तर त्यामध्ये तुम्हाला 5 ऑप्शन आहेत. त्यामध्ये पहिला ऑप्शन जमीन पुनर्प्राप्त आणि पुनर्वापर. दुसरं 100% कचऱ्यावरती शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करणे. तिसरं आहे 50% कचऱ्यावर प्रक्रिया. चौथं आहे काम सुरू करण्यात आले असेल व पाचवं आहे निविदा मागवण्यात आल्या. तर यामध्ये तुमची कचऱ्याची जी स्थिती आहे त्यानुसार तुम्हाला पर्याय निवडायचे आहेत. त्यानंतर 1B मध्ये जुन्या साठलेल्या कचरास्थळांच्या सुधारणेच्या कामाची स्थिती किंवा जुना साठलेला कचरा नाही हे स्पष्ट करणारे जे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला पीडीएफ स्वरूपात अपलोड करायचं आहे. 1C मध्ये विद्यमान जुन्या साठलेल्या कचऱ्याचे एकूण प्रमाण तुम्हाला नमूद करायचे आहे. तसेच 1D मध्ये कचरा साठवण्याच्या स्थानाचे क्षेत्रफळ आहे ते तुम्हाला नमूद करायचे आहे. 1E मध्ये शास्त्रोक्त प्रक्रिया केंद्राचा जो पत्ता आहे तो तुम्हाला नमूद करायचा आहे व 1F मध्ये शास्त्रोक्त प्रक्रिया केंद्रांच्या स्थानाची गुगल मॅप जी लिंक आहे ती तुम्हाला इथे नमूद करायची आहे.
1G मध्ये शास्त्रोक्त प्रक्रिया केंद्रांचे विविध टप्प्यांवरील म्हणजेच आधी दरम्यान जिओटॅग केलेली छायाचित्रे तुम्हाला PDF स्वरूपात अपलोड करायची आहे व सेव्ह ड्राफ्ट या पर्यायावर क्लिक करायचे आहे. पुढील इंडिकेटर आहे 1.2.5 प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी. त्यामध्ये सिंगल यूज प्लास्टिक बंदीवर आयोजित केलेल्या मोहिमांची संख्या तुम्हाला नमूद करायची आहे. तसेच प्लास्टिकला पर्यायी उत्पन्नांची माहिती देणाऱ्या मोहिमांची संख्या तुम्हाला नमूद करायची आहे. 1C मध्ये सिंगल यूज प्लास्टिक बंदी आणि प्लास्टिकला पर्याय यावर आयोजित केलेल्या मोहिमांचा तपशील आहे तो तुम्हाला एक्सेल शीट स्वरूपात अपलोड करायचा आहे. व 1D मध्ये सिंगल यूज प्लास्टिकवर जनजागृती उपक्रमांची जिओटॅग केलेली छायाचित्रे तुम्हाला PDF स्वरूपात अपलोड करायची आहेत. दुसऱ्या फील्डमध्ये सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर दंड वसुलीच्या लॉगबुकची छायाचित्रे आहेत हे तुम्हाला संकलित PDF स्वरूपात अपलोड करायचे आहे व सेव्ह ड्राफ्ट या पर्यायावरती क्लिक करायचे आहे. पुढील इंडिकेटर आहे 1.2.6 जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात रुग्णालये किंवा दवाखाने आहेत का, तर यामध्ये तुम्हाला 2 पर्याय आहेत. जर तुम्ही नाही हा पर्याय निवडला तर त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेत कोणतेही रुग्णालय दवाखाने नसल्याचे तालुका अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. व येस हा पर्याय निवडल्यानंतर स्थानिक संस्थेतील 100% रुग्णालय आणि वैद्यकीय अधिकारी हे सार्वजनिक जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन केंद्राचे सदस्य आहेत का, असतील तर तुम्हाला येस हा पर्याय निवडायचा आहे. 1C मध्ये स्थानिक संस्था प्रमुखांनी अधिकृत केलेल्या स्थानिक संस्थेची स्वघोषणापत्राची PDF जी आहे ती तुम्हाला अपलोड करायची आहे. तसेच 1D मध्ये संकलन वाहतूक आणि विल्हेवाट यासाठी CBMWTF किंवा MPCB अधिकृत जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन विक्रेत्यांशी जो तुम्ही करार केला आहे त्याची जी PDF आहे ती तुम्हाला अपलोड करायची आहे. 2A मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेत गोळा केलेल्या जैववैद्यकीय कचऱ्याचे प्रमाण मेट्रिक टनमध्ये तुम्हाला नमूद करायचे आहे. तसेच 2B मध्ये पूर्व प्रक्रिया करून सार्वजनिक जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन केंद्रात पाठवण्यात आलेल्या जैववैद्यकीय कचऱ्याचे प्रमाण मेट्रिक टनमध्ये नमूद करायचे आहे. 2C ही फील्ड ऑटो कॅल्क्युलेट होणार आहे. 2D मध्ये जैववैद्यकीय कचरा विल्हेवाट प्रक्रियेच्या लॉगबुकच्या छायाचित्रांची संकलित PDF तुम्हाला अपलोड करायची आहे व सेव्ह ड्राफ्ट या पर्यायावर क्लिक करायचे आहे. पुढील इंडिकेटर आहे 1.2.7 ई कचरा व्यवस्थापन. यामध्ये ई कचऱ्याचे योग्य विलगीकरण करण्याबाबत स्थानिक संस्थेच्या रहिवाशांसाठी आयोजित केलेल्या एकूण जनजागृती उपक्रमांची संख्या तुम्हाला नमूद करायची आहे. तसेच 1B मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकाऱ्यांसाठी जी क्षमता वृद्धी आहे त्या सत्रांची संख्या तुम्हाला नमूद करायची आहे. 1C मध्ये ई कचऱ्याचे योग्य विलगीकरण करण्याबाबत आयोजित जागरूकता उपक्रम आणि क्षमता वृद्धी सत्रांची एक्सेल शीट तुम्हाला अपलोड करायची आहे. व 1D मध्ये जनजागृती उपक्रमांची जिओटॅग केलेली छायाचित्रे PDF स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे. दुसऱ्या फील्डमध्ये कार्यरत ई कचरा संकलन यंत्रणा आहे का, असेल तर तुम्हाला येस हा पर्याय निवडायचा आहे. त्यामध्ये ई कचरा संकलनाची जिओटॅग केलेली छायाचित्रे तुम्हाला अपलोड करायची आहे. तसेच 2B मध्ये गोळा केलेल्या ई कचऱ्याचे प्रमाण किलोमध्ये तुम्हाला नमूद करायचे आहे. तिसरी फील्ड आहे ई कचरा विलगीकरण यंत्रणा आहे का, असेल तर तुम्हाला येस हा पर्याय निवडायचा आहे व त्यामध्ये ई कचरा विलगीकरण केंद्राच्या स्थानांची लिंक जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी नमूद करायची आहे. 3B मध्ये ई कचरा प्रक्रियेची जिओटॅग केलेली छायाचित्रे PDF स्वरूपात तुम्हाला अपलोड करायची आहेत. चौथा आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे अधिकृत केलेल्या विघटनकर्त्याशी करार आहे का, असेल तर तुम्हाला हा येस हा पर्याय निवडायचा आहे. 4A मध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे अधिकृत केलेल्या विघटनकर्त्याची कराराची प्रत जी आहे ती तुम्हाला PDF स्वरूपात अपलोड करायची आहे. 4B मध्ये अधिकृत विघटनकर्ता किंवा पुनर्वापरकर्त्याद्वारे शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केलेल्या ई कचऱ्याचे प्रमाण तुम्हाला किलोमध्ये नमूद करायचे आहे. 4C मध्ये ई कचरा गोळा करण्याची आणि त्याचे वर्गीकरण करण्याची कार्यप्रणाली आणि तपशील जी आहे ती तुम्हाला PDF स्वरूपात अपलोड करायची आहे व सेव्ह ड्राफ्ट या पर्यायावर क्लिक करायचं आहे. शेवटचा इंडिकेटर आहे स्वच्छतेचा दर्जा. त्यामध्ये ODF प्रमाणपत्राचा प्रकार. तर यामध्ये तुम्हाला मॉडेल, उदयोन्मुख, आकांक्षी असे 3 पर्याय आहेत. जर तुमच्याकडे जे सर्टिफिकेट आहे तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे व त्या सर्टिफिकेटची प्रत जी आहे ती तुम्हाला PDF स्वरूपात अपलोड करायची आहे व सेव्ह ड्राफ्ट या पर्यायावर क्लिक करायचे आहे. अशा प्रकारे आपला भूमी हा थीमॅटिक एरिया इथे समाप्त झाला आहे. धन्यवाद.